तर जय महाराष्ट्र पब्लिक, राम राम मंडळी, जय श्रीराम मंडळी. रामनवमी निमित्त हा ब्लॉग आहे. तर रामनवमी निमित्त आपल्याला जायचं आहे परतवाड्याला. तर मंदिरात जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हार वगैरे आणायचा आहे. तर चला. आणि मंडळी, इकडे माझी क्यूट क्यूट परी आहे आणि तिची आई पूजा. तर मंडळी, चला निघू आता परतवाड्यासाठी. तर मंडळी, मी आलेलो आहे परतवाड्याच्या सदर बाजारमध्ये. हे जे राम मंदिर आहे ना, सदर बाजारमध्ये आहे. तर चला आतून बघू आपण मस्तपैकी आता. तर मंडळी, हे पहा, आपण आतमध्ये गेल्यानंतर हे पहा, सुरुवातीलाच आपल्याला एक मस्त सुंदर रामजीची, राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे. आणि हा आहे माझा मित्र अभिजित. अचानक त्याची भेट झाली आहे, तो पण समोर आला. तर मंडळी, ज्या सुरुवातीलाच इकडून लक्ष्मीचं मंदिर आहे आणि इकडून हनुमानजीचं आहे. आणि मग जवळ आता रामजीचं दर्शन करू आपण. होऊन घ्या, खूप सुंदर अशी अप्रतिम मूर्ती. त्याच्यानंतर खाली भुयारघर आहे, तिथं आपले शिवलिंग आहे शंकरजीचं. तिथं दर्शन वगैरे घेऊ. तर दर्शन घेतल्यानंतर आपण वर जाऊ परत. तर हे पहा, अशा प्रकारे हे मंदिर आहे मंडळी. खूप गर्दी होती मंदिरात. तर कसं वाटलं हे मंदिर? तुम्ही पण इथे आली होते का या ठिकाणी? कमेंट करून नक्की सांगा. कुठे गेला असाल तर सांगा. तर मंडळी, मी एक हार घरच्यासाठी, घरी फोटो होता रामजीचा त्याकरता. तर मंडळी, इथे पण एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे पण रामजीची पूजा वगैरे केली होती आणि तिथला प्रसाद नशिबी झालाय. तर मंडळी, आपण पोचलो घरी. हार वगैरे घेतला, झेंडा पण घेतला मी घराच्या वरती लावासाठी. तर गुढीपाडवाला लावला नव्हता, मी घरी नव्हतो, त्यामुळे मी आज रामनवमीच्या दिवशी लावणार आहे झेंडा. तर घरी पण घट बसलेला होता नवदुर्गाचं. रामनवमीच्या दिवशी नवमी अष्टमी होती आणि ह्या 9 देव्या जीव घालणं होत्या. तर हे पाहून घ्या, माझ्या घराच्या बाजूला मरीमाताचं मंदिर आहे. तर तिथे ह्या मुलींचं जेवण वगैरे सुरू आहे. आणि मंडळी, आता हा आहे आपला रामजीचा फोटो. त्याला आपण पुष्पाच करून थोडं हार वगैरे घालणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे मस्तपैकी रामजी यांची पूजा वगैरे केली, हार वगैरे घातला. आणि मंडळी, व्हिडिओ शूट करायसाठी कोणी नव्हतं, तर मी ट्रायपॉड लावून व्हिडिओ शूट केला होता, त्यामुळे थोडा. तर मंडळी, आता लावणार आहे आपण झेंडा. पहा, तर झेंडा एवढा छोटा झाला होता. उनी एवढी होती की उन्हीत घाईघाईत मी छोटा झेंडा घेऊन घेतला, पाहिला नाही, काही नाही. तर छोटी बारीक काळी पाहा लागली. ते कशानं कसं याला याची काळी त्याला बांधली. ते पहा, झेंडा तयार झालेला आहे मंडळी आपला. तर मंडळी, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि एक तुमचा एक फॉलो सबस्क्राईब नक्की बनते मंडळी. चला, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.